Fine. So once again, a very warm good evening and welcome for internship program on React. So last lecture मध्ये काय बघितलं होतं आपण? पोझिशन्स, रिलेटिव्ह, ॲब्सोल्यूट, स्टिकी, फिक्स्ड हे सर्व पोझिशन्स आपण बघितले. आता आजचं जे लेक्चर आहे यामध्ये आपण डिस्कस करणार आहे हाऊ वी कॅन वर्क विथ द ॲनिमेशन्स. ओके, आजचं लेक्चर काय आहे? ॲनिमेशन्स. So let's start with it and let's understand that what exactly the animation is all about. So here just I will open our batch, that is 5, and just I will say CSS animation, and let's open this one with VS Code. Okay. Now here, so today we will discuss regarding the topic that is animations with state. काय शिकणार आहे आपण? ॲनिमेशन विथ स्टेट. आता इथे आपण दोन टॉपिक शिकणार आहोत, ॲनिमेशन आणि सुडो क्लास. पण ॲनिमेशनचा यूज करूनच आपण इम्प्लिमेंट करणार. सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली इट इज. सो यासाठी आपण एक बेसिक स्ट्रक्चर क्रिएट करूया HTML. Now here from today you guys will use a strategy something like this. So just I will create a file index.html आणि मी एक फोल्डर पण क्रिएट करेल CSS, and then I will say index main.css. Let's use universal selector, box sizing as border box, margin as 0. आणि ही फाईल आता बघा इथे तुम्ही डायनेमिकली कोड क्रिएट करा बाय युजिंग Shift1. ओके, आता याचा इथून पुढे यूज करत जा. सो इफ आय यूज Shift1 नाव इट विल जनरेट मी दिस कोड. ओके, या कोडमध्ये आपण टायटल ऍड करूया. द टायटल नेम विल बी लाईक ॲनिमेशन विथ स्टेट. अँड लेट्स क्रिएट अ बटन ओव्हर हियर. इथे एक बटन क्रिएट करूया, बट त्या बटनच्या आधी मी एक सेक्शन क्रिएट करेल आणि या सेक्शन मध्ये हे बटन ऍड करेल. आणि त्याचबरोबर इथे मी म्हणेल की जे सेक्शन आहे इट विल हॅव अ हाईट ॲज 100 VH. ओके, and just it will have display as a flex, justify content center, align item center. And now let's make this a run on live server. तर इथे आपण त्याला लाईव्ह सर्व्हर मध्ये रन करूया. ओके, so this is what our button will look like. So just I will say click. आणि त्यानंतर जस्ट आपण लिंक एलिमेंट यूज करूया ./main.css. So you will see a button is over here. बटन दिसतंय सर्वांना? चला या बटनला आता थोडंसं डेकोरेट करूया. सो इथे मी एक क्लास ऍड करेल आणि त्या क्लासला नेम देईल BTN. आणि या BTN ने आपण ते बटन डिझाईन करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल से आय डोंट वॉन्ट अ बॉर्डर. सो आय विल से बॉर्डर एज, ओके,
आफ्टर दॅट लेट्स से की मी बॉर्डरला बॅकग्राऊंड कलर ऍड करेन. And for this background color, we will use HTML color code. So let's pick one of the color code. Okay, आणि हा color code मी इथे paste करेन. After that, just I will say color as a white. Color as a white. So मला हे बटन या प्रकारे दिसेल. Let's add some padding in it. So मी म्हणेल top bottom 0.5 rem, left right 2 rem. Yes. And now I will say font size as 0.5 rem, 1.5 rem. So you will see the button will look like this. Okay. Now let's make this button a bit more bigger. You will see it's there. आता या बटनला मी अजून पॅडिंग ऍड करेल. And you will see it just looks perfect. Okay. आता या बटनच्या मी बॅकग्राऊंडला जे सेक्शन आहे त्याला मी म्हणेल बॅकग्राऊंड कलर ॲज ब्लॅक. सो यू विल सी इट लुक्स हिअर. आणि इथे आता आपण ॲनिमेशनला स्टार्ट करणार. ओके. चला या बटनला एक ग्लो देऊया. सो वी विल से दॅट दिस बटन विल हॅव बॉक्स शॅडो 0 0 0 0 0 0 white. Just I will say it will have 3 pixels. Okay. Make it 5. And let's say 2 pixels. So let's make it 10. Let's make it 5. You will see it actually has that blow. आहे त्यात ब्लो आहे ना पाटील? हा हे घेतलंय ना आपण? शॅडो घेतलाय ना? घेतलाय का आपण बॉक्स शॅडो? बॉक्स शॅडो नाही घेतला. ओके. कसं काय राहिली प्रॉपर्टी? चला बॉक्स शॅडो ऍड करूया. आता बॉक्स शॅडो काय असतो? तुम्ही एलिमेंटला शॅडो देऊ शकताय. ओके. तर आता नॉर्मली बघा, सपोज योगराज आहे तिथे बसलाय, सर्वांनी त्याच्याकडे बघा. बघा प्रत्येकाने. आता मला सांगा योगराजचा शॅडो कुठे पडतोय? ऑपोजिट साईडला. का बरं? लाईट या साईडला आहे. बरोबर. म्हणजे राईट साईडला आहे, माझ्या राईट साईडला, योगराजच्या लेफ्ट साईडला. त्यामुळे त्याचा शॅडो योगराजच्या राईट साईडला पडतोय. बरोबर. तसंच आपल्याकडे शॅडो साठी 5 व्हॅल्यूज असतात. पहिली जी व्हॅल्यू असते ती असते एक्स ऍक्सिस. दुसरी व्हॅल्यू असते वाय ऍक्सिस. तिसरी व्हॅल्यू असते ब्लरनेस. चौथी व्हॅल्यू असते स्केल. आणि लास्ट व्हॅल्यू असते कलर. आता मी इथे जर बॅकग्राऊंडला, तुम्ही बॅकग्राऊंडला कोणता कलर देऊ शकताय? कोणता पण कलर बॅकग्राऊंडला देऊ शकताय. सॉरी, बॉक्स शॅडोला देऊ शकताय. नॉर्मली रिअल वर्ल्ड मध्ये शॅडो ब्लॅकच असते, बट इथे आपण किती पण देऊ शकतो, कोणता पण कलर देऊ शकतो. मी व्हाईट कलर दिला आणि इथे म्हटलो की मला राईट साईडला शॅडो हवाय. सो आपण एक्स ऍक्सिसला 10 पिक्सलने राईटला मूव्ह केला, तर तुम्हाला शॅडो राईट साईडला दिसत. ठीक आहे. जर मी म्हटलो की नाही मला लेफ्ट साईडला हवाय, तर -10 मी यूज करेन. शॅडो लेफ्ट साईडला हवा. ओके. नाव नेक्स्ट. इथे जर मला असं नकोय, मला शॅडो बॉटमला हवाय, सो मी इथे 10 पिक्सल यूज करेन.
शॅडो बॉटमला आहे. ओके, मला टॉपला हवा असेल तर मी मायनस यूज करेन, शॅडो टॉपला जाणार. नाव इफ आय डोंट वॉन्ट, लेट्स से की मला शॅडो डायगोनल हवा आहे, प्लस प्लस 10 केलं म्हणजे तो राईट बॉटमला येणार आहे शॅडो. ओके, चला आता शॅडोला थोडासा ब्लरनेस देऊया. सो सेकंड जी व्हॅल्यू आहे ती ब्लरनेस आहे. मी ते जर 5 पिक्सल केलं तर शॅडो थोडा ब्लरी होणार. अजून मी त्याच्यामध्ये पिक्सल ऍड करेन, तो अजून ब्लर होईल. तुम्ही त्यात अजून ऍड करू शकता. बट इथे जर मी शॅडोला ट्रान्सपरन्सी ऍड जर केली, काय ऍड केलं आपण? ट्रान्सपरन्सी, तर तो शॅडो थोडा असा दिसेल. तुम्ही अजून शॅडोला ब्लर करू शकताय, लाईक 20 पिक्सल, तो अजून ब्लर होईल. आता तुम्ही बघितलेलं असेल कधी कधी काय होतं की शॅडो आपल्यापेक्षा पण आपली शॅडो मोठी असते, बरोबर? तर त्याला म्हणतात स्केल. तर इथे मी मला हवी ती व्हॅल्यू यूज करू शकतोय. सपोज मला एक्झिस्टिंगची साईज आहे त्यापेक्षा 10 पिक्सलनी शॅडो मोठी हवी, सो मी 10 यूज करेन. बघा शॅडो त्या एरियापेक्षा मोठी झाली. समजलं? सो शॅडोसाठी आपल्याला काय करायचंय? शॅडो मध्ये आपण 5 व्हॅल्यू यूज करतो. 5. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, ब्लरनेस, स्केलिंग आणि कलर. ओके, सो आता आपल्याला इनिशियली शॅडो थोडा असा हवा होता. सो यू विल सी इट्स देअर. पण मला असं नकोय, शॅडो मला थोडासा या टाइप मध्ये हवा, थोडा डार्क हवाय. दिसतोय आता, राईट? सो वी कॅन जस्ट रिमूव्ह दॅट ट्रान्सपरन्सी आणि अजून तो जास्त प्रॉपर दिसेल. आता आपल्याला काय हवंय, जेव्हा मी माऊस त्यावरती नेणार आहे, काय करायचं आपल्याला? जेव्हा आपण माऊस हा होवर करणार आहे, वी वॉन्ट दॅट इट मस्ट गो विथ दॅट पार्ट. व्हॉट आय नीड, whenever we will whenever we will hover. So let's deal with it. So how we will do it? So here the very first मी हे होवर वरती रन केलं. आता होवर काय आहे? होवर ही एक स्टेट आहे. स्टेटचं काम काय असतं? ह्या ज्या स्टेट असतात या ऍक्शन करतात. काय प्रोव्हाइड करतात आपल्याला? ऍक्शन. आणि त्या ऍक्शन वरती आपण इफेक्ट ऍड करू शकतो. जसं मी माऊस त्यावरती नेईल तर ती होवर ऍक्शन. जेव्हा मी त्याला क्लिक करेन ती ऍक्टिव्ह ऍक्शन. ओके, सो लेट्स से, तर कोणतं याला म्हणतात सुडो क्लासेस. तर नोटबुक मध्ये एका ठिकाणी लिहा सुडो क्लास. आणि सुडो क्लास मध्ये पहिला पॉइंट लिहा. पहिला सुडो क्लास आपण बघणार आहे होवर. सुडो क्लासची डेफिनेशन काय आहे? सुडो क्लास आर द क्लासेस which actually used to add effects to the element. They are used to add the effect to the element. A pseudo class runs when the state will occur. A pseudo class runs when the state will occur. या पॉइंट पर्यंत सर्वांचं क्लिअर आहे? एव्हरीवन इज गुड? Basically, pseudo class is, what are the pseudo classes? Pseudo classes are used for काय लिहिलंय Harshal? Pseudo classes are used for to add a effect to your web, to the elements. They are used to add the effects to element. Pseudo classes works when the state will occur. किंवा असं लिहा, pseudo classes runs when their state occurs. When their state occurs. ओके, व्हेरी गुड. सो आता मी म्हणेल, आता तो कसा लिहायचा बघा.
सिलेक्टर नंतर कोणता सिलेक्टर होता, सिलेक्टर नंतर एक कोलन द्यायचा आणि त्या कोलन नंतर तुम्ही क्लासचं नाव द्या. जसं मी लिहितोय होवर, तर लिहा सुडोचा पहिला क्लास होवर क्लास. आणि जो बॉक्स शॅडो मी लिहिलाय, जो मी आधी इथे वरती लिहिला होता, तो मी होवर वर देणार आहे. याने काय होतं बघा, इफेक्ट येतोय, राईट? येस, व्हेरी गुड. आता आपल्याला काय करायचंय, जेव्हा आपण माऊस होवर करणार, ऍक्च्युली मला त्या बटनला कर्सर ऍड करायचं आहे. तर मी कर्सर एज अ पॉइंटर ऍड कर, बरं त्याचा पॉइंटर झालाय आता. ओके, बट हे होवर इफेक्टवर होत आहे. हेच जर मला क्लिक इफेक्टवर हवा असेल, तर इथे सुडो क्लास आपण ऍक्टिव्ह यूज करणार आहे. व्हॉट आय विल यूज, बघा आता क्लिक केल्यानंतर येतंय ते. कसं येतंय? क्लिक केल्यानंतर. सो सी, जेव्हा मी याच्यावरती क्लिक करतोय, तेव्हा ते ऑपरेशन परफॉर्म होत आहे. बट हे खूप सडन होत आहे, येस ऑर नो? असं एवढं सडन क्लिक हवंय का आपल्याला? ते थोडं अॅनिमेट झालं पाहिजे. सो ते एक इफेक्ट क्रिएट करेल, येस ऑर नो? तर चला त्याला एक इफेक्ट ऍड करूया. आता जर मला ह्या स्टेट वरती अॅनिमेशन जर परफॉर्म करायचं असेल, तर आपल्याला स्टेट अॅनिमेशन समजावं लागेल. तर स्टेट अॅनिमेशनसाठी आपण एक प्रॉपर्टी यूज करतो, त्याला म्हणतात ट्रान्झिशन. काय यूज करतो आपण? ट्रान्झिशन. कोणती प्रॉपर्टी आहे? ट्रान्झिशन. तर ट्रान्झिशन प्रॉपर्टीचा अॅनिमेशन दोन टाईपची, स्टेट अॅनिमेशन आणि स्टेटलेस अॅनिमेशन. त्यातलं आपण स्टेट अॅनिमेशन बघणार आहोत. त्यापैकी आपण स्टेट अॅनिमेशन बघणार. ओके, सो आता बघा स्टेट अॅनिमेशन कसं ऍड करायचं. स्टेट अॅनिमेशन साठी आपण प्रॉपर्टी यूज करत असतो, ती म्हणजे ट्रान्झिशन प्रॉपर्टी. त्याचा सेट आहे. या ट्रान्झिशन प्रॉपर्टीमध्ये दोनच प्रॉपर्टी असतात जास्त, ज्या आपण खूप जास्त यूज करतो. पहिली प्रॉपर्टी असते ट्रान्झिशन प्रॉपर्टी, तिचं नावच आहे. काय नाव आहे? ट्रान्झिशन प्रॉपर्टी. ओके, आणि दुसरी असते ट्रान्झिशन ड्युरेशन. किती प्रॉपर्टी असतात? दोन. या प्रॉपर्टी कुठे इम्प्लिमेंट करायचं बघा. कोणत्या एलिमेंटला आपण सुडो क्लास ऍड केलाय? कोणत्या एलिमेंटला सुडो क्लास ऍड आहे? बटन. त्याच त्याच क्लासमध्ये ते अॅनिमेशन द्यायचं. सुडो क्लास कोणता असे ना, पण लॉ काय म्हणतो की जिथे तुम्ही हे दिलंय तिथेच ते अॅनिमेशन हवंय. हे आलंय लक्षात? इथपर्यंत आलंय लक्षात? ओके, व्हेरी गुड. आता मला सांगा अॅनिमेशन कोणत्या प्रॉपर्टीवरती हवंय आपल्याला? या जे ऍक्टिव्ह मध्ये लिहिलंय त्यावरती नाही, ते एलिमेंट आहे, तो सिलेक्टर आहे ना. कोणत्या प्रॉपर्टीवर अॅनिमेशन हवंय? कोणते आहे? बॉक्स शॅडो. ही ऍज इट इज कॉपी करा हे मी. आणि अॅनिमेशन किती वेळेसाठी हवंय? सपोज मला 1 सेकंड साठी हवंय. किती वेळेसाठी हवंय? 1 सेकंड. यू विल सी नाव. अॅनिमेशन ड्युरेशन. ओके, जस्ट मी याला होवर करतोय. लेट्स सी. येस, वर्क होती. इट वर्क्स, राईट? आता सपोज मी होवर केलंय
आणि मला क्लिक इफेक्ट आणायचा आहे. काय करायचं आहे? होव्हर केल्यानंतर क्लिक इफेक्ट हवा आहे. सो व्हॉट वी कॅन डू, जस्ट आय विल से दॅट आफ्टर होव्हर आय विल जस्ट यूज ऍक्टिव्ह. आणि ऍक्टिव्हला आपल्याला काय करायचं आहे? जो बॅकग्राऊंड कलर आहे त्याला थोडं डार्क करूया. काय करायचं आपल्याला? बॅकग्राऊंड कलरला थोडं डार्क करायचंय. केव्हा? जेव्हा आपण त्याच्यावरती क्लिक करूया. सी, इट वर्क्स. ओके, इट ऍक्च्युअली वर्क्स. समजतंय? तर बघा आता ट्रान्झिशन प्रॉपर्टी केव्हा यूज केली आपण? जेव्हा मी होर करेल तेव्हा मला बॉक्स शॅडो हवाय. पण तो कसा हवाय? तर तो एका सेकंड मध्ये त्याचे अॅनिमेशन झालं पाहिजे. किती वेळेमध्ये तो शॅडो आला पाहिजे? व्हॉट इज द स्पेसिफिक टाइम वी हॅव गिव्हन फॉर इट? एका सेकंड मध्ये मला तो शॅडो हवाय. सडन नकोय. त्याला आपण स्लोली अपीअरन्स दिलाय. तर यासाठी आपण ट्रान्झिशन यूज केलंय. ट्रान्झिशनने काय होतं? तुम्ही त्या प्रॉपर्टीला टार्गेट करता आणि जेव्हा ती होव्हरची स्टेट क्रिएट होईल, तेव्हा तो वर्क होतो. सपोज मला विड्थ इन्क्रीज करायची बटनची किंवा तुम्हाला बटनला रेडियस द्यायचा आहे. सो तुम्ही काय करणार? इथे म्हणा बॉर्डर रेडियस लाईक 20 पिक्सल. आता बघा, रेडियस खूप सडनली होतो. येस ऑर नो? लेट्स मेक इट 50 पिक्सल. खूप सडन होतोय, बरोबर? मला असं नकोय. जसा मागून बॅकग्राऊंड येणार तसा तो सर्कल झाला पाहिजे. आय जस्ट वॉन्ट दॅट. सो व्हॉट वी कॅन डू, जस्ट आय विल से की इथे बॉर्डर रेडियस ही माझी ट्रान्झिशनची प्रॉपर्टी ऍड करा. ट्रान्झिशन प्रॉपर्टीमध्ये काय ऍड करायचं? बॉर्डर रेडियस. आणि एकच हवाय मला टाइम. सो मी इथे एकच टाइम ऍड करेल. कोमध्ये मी अजून पण ऍड करू शकतोय 1 सेकंड. पण हे एकच झालं ना. सो जर कॉमन स्टेट असेल ड्युरेशनची तर जस्ट 1 सेकंड करेल. ओके, लेट से मला असं नकोय. कसं हवं आपल्याला? लाईक जेव्हा मी माऊस होवर करेल तेव्हा ते बटन जे आहे ते झूम झालं पाहिजे. तुम्ही बघितलं असेल भरपूर वेबसाईटमध्ये असतं. त्या बॉक्सवर माऊस नेला का तो झूम होतो. राईट? सो लेट्स से मला तो इफेक्ट हवाय. कसा हवा इफेक्ट? झूम इफेक्ट हवाय. सो व्हॉट वी विल डू फॉर दिस? जस्ट आय विल से दॅट आता बघा झूम इफेक्ट जर हवा असेल तर तुम्हाला 4 इफेक्ट जर हवे असतील, झूम, एलिमेंटची मूव्हमेंट, एलिमेंटचं रोटेशन आणि एलिमेंटला जर स्क्यू करायचं असेल, कोणते कोणते ऑपरेशन आहे? 4 ऑपरेशन. सपोज तुम्हाला एलिमेंटला काय करायचंय? झूम करायचंय. त्याला टेक्निकल भाषेत स्केलिंग म्हणतात. ओके. सपोज तुम्हाला एलिमेंटला रोटेट करायचंय. सपोज तुम्हाला एलिमेंटला मूव्ह करायचंय किंवा त्याला स्क्यू करायचंय. तर अशा केसमध्ये आपण एक प्रॉपर्टी यूज करतो ज्याला म्हणतात ट्रान्सफॉर्म. कोणती प्रॉपर्टी असते? ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी असते. कोणती असते? ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी. ही ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी आपण यूज करतो. ओके. आता कशी यूज करायची? आपला अजेंडा काय आहे? स्केल. सो इथे मी जस्ट म्हणेन, जेव्हा आपण माऊसला होवर करूया तेव्हा मला ट्रान्सफॉर्म ऍड करायचा आहे आणि त्यामध्ये मला स्केल करायचं आहे. स्केलिंग म्हणजे काय? झूम करणे. आता नॉर्मली स्केल 1 जर केलं म्हणजे काय? त्याची जी साईज आहे तेवढीच. मला जर त्या साईजचा दीडपट हवा असेल तर मी 1.5 म्हणेन. म्हणजे जर साईज 200 बाय 200 असेल, 100 बाय 100 असेल, 100 बाय 100चा दीडपट किती? 150. सो इथे 1.5 करा. तो ऑटोमॅटिक त्याचा दीडपट करेल. बट हे झूमिंग कसं होत आहे? इन्स्टंट होत आहे. तर चला आता आपण टार्गेट करूया. मला सांगा कोणती प्रॉपर्टी आहे? नाही, स्केलिंग प्रॉपर्टी नाहीये. कोणती प्रॉपर्टी आहे? ट्रान्सफॉर्म.
समजतंय? आता मला सांगा, झूमिंग कसं होतंय? सेंटरपासून होतंय, राइटनं होतंय, लेफ्टनं होतंय? सेंटर. सपोज मला झूम इन हे त्याची डिरेक्शन थोडी चेंज करायची. सो व्हॉट आय विल डू, जस्ट आय विल से ट्रान्सफॉर्म ओरिजिन आणि मी म्हणेल टॉप लेफ्ट. झूमिंग चेंज झालं का? वाटतंय का? बरोबर ना? जर मी असं जर केलं टॉप, तर बघा झूमिंग चेंज होईल आता. त्याने ऍक्च्युली टॉपला सेंटर पॉईंट पकडला. पण आपल्याला जर असं नकोय, तर आपण काय करूया? काय करणार आहे? जस्ट विल ऍड, विल जस्ट इग्नोर एव्हरीथिंग. आता सपोज झूम करता करता मला रोटेट पण करायचं आहे. काय करायचं आहे? रोटेट. तर आपण काय करूया? इथे मी म्हणेल झूम करता करता मला रोटेट पण हवंय. तर आता बघा, रोटेट 3 टाईपचा असतो. किती टाईपचा असतो? 3 टाईपचा. जर तुम्हाला सायकल वाईज जर हवा असेल, जसं घड्याळ आपल्याला फिरताना दिसतं किंवा गाडीचं चाक, तर त्याच्यासाठी आपण झेड इंडेक्स यूज करणार. ओके. आणि किती हवंय मला? लाइक मला 180 डिग्री, म्हणजे जी पण बटन आहे ते रिव्हर्स गेलं पाहिजे. व्हॉट आय वॉन्ट? रिव्हर्स. सो यू विल सी नाव इट झूम्स अँड रोटेट. मला एवढं जर नकोय, फक्त मी जर म्हटलं की मला 10 डिग्री हवंय, तर बघा काय होतं. समजतंय? रितेश बेटा, झोपायचं नाही. उठ, उठ पटकन. जा चेहरा धुवून ये. चला, चला, चला. दगडी पोहे खाल्ले काय? लयच दगडासारखा बसलाय ना. ओके. सो यू विल सी इट वर्क्स. वर्क होतंय? वर्क होतंय? येस. सो हा एक सिंपलसा वे अॅनिमेशनचा. होणार ना? मायनस करा. जर अँटी क्लॉकवाईज हवा आहे, तर मायनस करा. ओके. आता असा एक पकडूया, की मला यात असं नकोय. मला आहे ना त्याला फ्लिप मारायचं आहे. रोटेट करायचं आहे. काय करायचं आहे? रोटेट करायचं आहे. हे समजतंय ना, की तुम्ही कोणत्या पण प्रॉपर्टीला अॅनिमेशन देऊ शकताय. तुम्हाला विड्थ इन्क्रीज करायची, विड्थला अॅनिमेशन द्या. हाईट इन्क्रीज करायची, हाईटला अॅनिमेशन द्या. ते ऑटोमॅटिक इन्क्रीज होणार. पण त्यासाठी कोणती प्रॉपर्टी आहे? ट्रान्झिशन प्रॉपर्टी आणि ट्रान्झिशन ड्युरेशन हीच इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आता सपोज मला रोटेशन करायचंय. कोणतं रोटेशन? हे एक झालं रोटेशन. मला आता स्केलिंग नकोय. व्हॉट आय विल डू, आय विल जस्ट कमिट इट अँड आय विल जस्ट से ट्रान्सफॉर्म. आणि आता मला बॉक्स शॅडो पण नको इनिशियली. आय डोंट वॉन्ट अ शॅडो. ओके. नंतर परत आपण शॅडो ऍड करूया, सो डोंट वरी. बट आय विल से आय डोंट वॉन्ट अ शॅडो. सो इथे मी काय करेल, लेट्स से मला एलिमेंटला वरती मूव्ह करायचंय. तर यासाठी आपण ट्रान्सलेट यूज करणार आहे. आता ट्रान्सलेट 2 टाईपचा असतो. एक असतो एक्स. एक्स म्हणजे काय? हॉरिझॉन्टल. जर मी म्हटलो 10 पिक्सल, तर हे बटन 10 पिक्सल मूव्ह होईल. होतंय का? मुव्हमेंट दिसते का? बघा, जस्ट मी 20 पिक्सल करेन. मूव्ह होतंय का? होतंय का मूव्ह? होतंय ना? असंच आपण काय करू शकतोय? -10 पिक्सल जर केलं, तर तो मायनस मध्ये जाणार. इफेक्ट दिसतोय ना? लेट्स से मला याला वाय ऍक्सिसने रन करायचंय. कसं रन करायचंय? वरती मूव्ह करायचंय. सो आय कॅन जस्ट से वाय आणि इथे आपण 40 पिक्सल यूज करूया. बघा, पॉझिटिव्ह केल्यामुळे काय झालं, तो खाली मूव्ह झाला. मला वरती हवाय. सो आय विल से मायनस.
आणि आता मॅजिकल पार्ट असा आहे, जर मी इथे मल्टिपल बटन जर घेतले आणि प्रत्येक बटनमध्ये व्हॉट वी विल डू, वी विल जस्ट यूज मार्जिन. You will say margin of 1 rem. You will see that we have those buttons. आणि याची फॉन्ट साइज आपण 2 rem करूया. Let's make it 1.5 rem. You will see that just will decrease the margin. कुठे आहे margin? You will see it works. Okay. So that is what the scenario is. आता इथे जर मी ॲनिमेशन स्लो केलं, ॲनिमेशनचं सेकंड मी 2 केले, you will see that, let's see how it works. समजलंय? त्याची मूव्हमेंट कशी होते? एकदा तुम्ही ॲनिमेशन ॲड केलं का ते परफेक्टली वर्क होतं. ओके. बट मला असं नकोय. मला काय करायचंय, ते बटन थोडंसं असं मूव्ह करायचंय. फिरवायचंय आपल्याला त्याला. ओके. आता मला त्याला रोटेट कसं करायचंय बघा. लेफ्ट टू राइट रोटेशन झालं पाहिजे. कसं हवंय? लेफ्ट टू राइट रोटेशन. सो इथे असं आता एक असं आयडिया घ्या. जसा हा माझा मोबाईल आहे. मला याला या प्रकारे रोटेट करायचं आहे. सपोज हा मोबाईल आहे. जस्ट आय वॉन्ट टू रोटेट इट लाइक दिस. आता मला सांगा, जर मी लेफ्ट टू राइट रोटेट करतोय, तर कोणत्या ॲक्सिसवर हे रोटेशन होतंय? आणि जर मी असं रोटेशन केलं तर कोणतं होतं आता? कारण बघा झेड असा होता. झेड हा म्हणजे काय? 3D मध्ये तुमच्या साईडला आहे ना. झेड ॲक्सिस 3D मध्ये असतो म्हणून ते क्लॉकवाईज मध्ये दिसतं. पण हे जर मी वाय ॲक्सिस केलं तर ते असं रोटेट होईल. आणि हेच जर मी एक्स ॲक्सिस केलं तर या प्रकारे रोटेट होईल. लेट्स से मला लेफ्ट टू राइट रोटेशन हवंय. टॉप टू बॉटम नकोय. कसं हवंय? लेफ्ट टू राइट. So now what I will do, just I will commit other buttons. Okay, and I will make this as a 3. So इथे जर तुम्ही बघितलं तर हा वर जातोय, राईट. लेट्स झूम अ बिट मोर. तर मी याचं ॲनिमेशन जे होतं मूव्ह करण्याचं हे रिमूव्ह करेन. अँड व्हॉट आय विल से ट्रान्सफॉर्म रोटेट वाय. लेट्स से मी म्हणेल इथे 180 डिग्री. यू विल सी इथे रोटेट झालंय. पण असा रोटेशनचा इफेक्ट येतोय का? असा इफेक्ट नाही येते, बरोबर की नाही? आता हे का होतं हे समजून घेऊया. सपोज माझ्या आणि तुमचं अंतर किती आहे? एक 10 फुटाचं अंतर आहे. तर तुम्ही माझी मेजरमेंट हाताने पण घेऊ शकता. तर मी आहे का एक 10 किंवा 12 सेंटीमीटरचा? मग असं का बरं होतं? डिस्टन्समुळे. व्हेरी गुड. असं का बरं होतं? डिस्टन्समुळे होतं. आणि ह्युमन आय जी असते ती ॲक्चुअली एलिमेंटला त्याच्या पर्स्पेक्टिव्हने मेजर करत असते. सपोज समर्थ माझ्यापासून 10 फूट लांब आहे. तर तो त्याची साईज तेवढीच आहे. पण माझी आई काय करेल? त्याची पर्स्पेक्टिव्ह चेंज करेल. ओके. आणि त्या केसमध्ये तो छोटा दिसेल. सी. डोंट वरी. तू आहे तेवढाच आहे बेटा. ओके. बरोबर की नाही रितेश? सो इथे आपल्याला पर्स्पेक्टिव्ह ऍड करावा लागतो. पर्स्पेक्टिव्ह ते काय होतं? तो एलिमेंट आपल्याला स्क्रीन पासून किती दूर हवाय, ओके, त्याची झुमिंग किती हवी हे आपण सेट करू शकतोय. सपोज मी इथे म्हटलं की लाईक द पर्स्पेक्टिव्ह विच आय वॉन्ट इज, लेट से आय विल जस्ट कीप इट 100. तर बघा, स्टार्टिंगला तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह हा सेट करावा लागतो बटन मध्ये पण, कारण मला पूर्ण रोटेशनला सेम पर्स्पेक्टिव्ह हवाय.
सो इथे मी म्हणेल दॅट ट्रान्सफॉर्म बाय डिफॉल्ट मला रोटेशन नकोय. सो आय विल से 0 डिग्री. बट आय वॉन्ट अ पर्स्पेक्टिव्ह ॲज 100 पिक्सल. आणि सेम पर्स्पेक्टिव्ह मला रोटेशनच्या वेळेस पण हवा आहे. सो ना व्हॉट विल हॅपन? तो जरा जास्त जवळ आला स्क्रीनच्या. आणि बघा खूपच मोठा झालाय. बरोबर की नाही रितेश बेटा? सो याचा पर्स्पेक्टिव्ह आपण चेंज करूया. लेट्स मेक इट 500. आता मी बटनची साईज कमी जर केली तर बघा. अजून पण मोठाच वाटतोय. लेट्स मेक इट 700. आय एम सो सॉरी. सो इथे आपण 500 केलाय. राइट? इथे पण 500 हवाय. आता दिसतोय का बघा रोटेशनचा इफेक्ट? दिसतोय ना? दिसतोय ना बेटा? हरीश? हा. दिसतोय. व्हेरी गुड. बट आता मला सांगा, हा ऑब्जेक्ट 3D का 2D आहे? 2D. राइट? सर याला 3D मध्ये कन्व्हर्ट करू. करायचं? अरे करायचं का? हो. व्हेरी गुड. मला सांगा याच्यामध्ये कोणता टेक्स्ट आहे आता? क्लिक आहे. बरोबर? आहे ना क्लिक? व्हेरी गुड. सो व्हॉट आय विल डू नाव? इथे आपण बटन घेतलंय. राइट? काय केलंय मी ते? बटन घेतलंय. सो व्हॉट वी विल डू? या बटनच्या आतमध्ये मी एक स्पॅन टॅग ऍड करेल. काय ऍड करेल? किंवा आपण असंच ऍड करूया. लेट्स कीप इट ॲज इट इज. बघूया होतं काय. हा, नो वी विल जस्ट यूज स्पॅन टॅग. आणि या स्पॅन मध्ये मी हा एलिमेंट ऍड केला. आता हे जे बटन आहे, मला याला प्रिझर्व करायचंय. काय करायचंय? प्रिझर्व. कशासाठी? 3D साठी. सो इथे या बटनला मी म्हणेल प्रिझर्व ट्रान्सफॉर्म स्टाईल. आणि आपण त्याला करूया प्रिझर्व 3D. आता याने काय होतं, याच्या आतमधले जे एलिमेंट आहे ते सर्व 3Dचं बिहेवियर करतात. काय करतील? 3Dचं बिहेवियर होईल त्याचं. चला आपण हे समजून घेऊया. याच्या आतमधला जो स्पॅन टॅग आहे बघा, आपण फॉन्ट कुठे दिला होता? बटनला दिला होता. राईट? तर मी हा फॉन्ट बटनच्या आतमध्ये म्हणजे .btn मध्ये जो स्पॅन टॅग आहे त्या स्पॅन टॅगला देईन. ओके? आणि इथे रोटेशन जे होत आहे, त्या रोटेशनला मी इथे 180 न करता जस्ट 45 करेन. सो सी रोटेशन किती केलं आपण? 45. ओके, लेट्स मेक इट 70. आणि ड्युरेशन थोडंसं कमी करूया. दिसतोय तुम्हाला एलिमेंट? पण सध्या 2D मध्ये. आता आपण त्याला 3D मध्ये मूव्ह करू शकतोय. आता मूव्ह कसं करायचं? बघा प्रिझर्व काय आपण कशाला प्रिझर्व केलंय? बटनला. त्याच्या आतमध्ये एलिमेंट कोण आहे? स्पॅन टॅग. सो याला मी म्हणेल ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट झेड. अँड लेट्स से मी याला म्हणेल 10 पिक्सल. लेट्स मेक इट 50 पिक्सल. जस्ट आय विल से डिस्प्ले एज अ फ्लेक्स. हा. झालं ना 3D? आता बघा याचं रोटेशन जर आपण 180 केलं, 360 करू.
आणि इथे मी 5 पिक्सल करेल. काय करणार मी 5 सेकंड करेल. यू विल सी इट्स ऍक्च्युअली रोटेटिंग इन द 3D स्पेस. कसं रोटेट होतं हे 3D दिसतोय ना 3D? अरे दिसतोय का 3D इफेक्ट आहे ना? तर असं तुम्ही एलिमेंटला 3D करू शकताय. ओके, सपोज एक इमेज आहे, आपण तेच 3D आता क्रिएट करणार आहे. सो सपोज एक इमेज आहे, तर त्याला आपण पूर्ण 3D अपीरियन्स देऊ शकतोय. हा स्पॅन टॅग आपण यूज केलं बरोबर. स्पॅन टॅग काय यूज केलं, कारण मला या बटनला 3D एन्व्हायरमेंट द्यायचं आहे. पण आपण डायरेक्टली 3D एन्व्हायरमेंट नाही देऊ शकत बटनला. सो बटनच्या आतमध्ये मी स्पॅन टॅग ऍड केला. ओके, आणि स्पॅन टॅग ऍड केल्यानंतर इथे आपण बटन क्लासमध्ये एक प्रॉपर्टी लिहिली. काय लिहिली की ट्रान्सफॉर्मची स्टाईल कशी हवी. बाय डिफॉल्ट ती असते फ्लॅट. काय असते फ्लॅट. त्याने काय होतं, तुम्ही रोटेट जरी केलं तर तो तुम्हाला तो इफेक्ट देणार नाही, कारण तो फ्लॅट असतो. मग आपण काय करणार, मी म्हणणार या बटनला, या बटनच्या आतमध्ये जो कॉन्टेंट आहे त्याला 3D म्हणून अपियर कर. आणि आता मला काय करायचंय, स्पॅन टॅगचा जो टेक्स्ट आहे मला त्याला सरफेसवर आणायचंय. तर इथे बघा, आता हा माझा मोबाईल आहे. मला काय करायचं, ही जी की आहे या कीला मला सरफेसवर आणायचंय. सो मी काय केलं, याला ट्रान्सफॉर्म झेड केलं. एक्सने काय होता, तो इकडे मूव्ह झाला असता, वायने इकडे, सॉरी एक्सने लेफ्ट आणि राईट, वायने टॉप बॉटम, झेडने काय होतो, तो त्याच्या सरफेसच्या पुढे येतो. आणि मग जेव्हा आपण रोटेट करू तर तो असा रोटेट होईल. लक्षात आलं. त्यामुळे आपण त्याला प्रिझर्व 3D केलं. आता मी याला अजून थोडं पण मॅजिकली करूया. ओके, व्हॉट आय विल डू इट ओव्हर हिअर. जस्ट मी म्हणेल की हा जो बॅकग्राऊंड कलर आहे आपण अजून पण एलिमेंट घेऊ शकतोय, बट इफ यू आर क्लिअर विथ दिस पॉइंट देन वी कॅन डिझाईन वन UI. जर तुम्हाला हे 3D समजलं असेल. बटनच्या आतमध्ये जो स्पॅन आहे त्याला आपण ट्रान्सलेट झेड केला. त्याने काय होतं, आता सपोज मी या स्क्रीनला स्टक आहे, हा माझा पॅरेंट आहे, पण त्यांनी जर केलं की प्रिझर्व झेड, ओके प्रिझर्व फॉर 3D. आणि जर आता मी झालो चाइल्ड एलिमेंट, मला जर ट्रान्सलेट झेड केलं तर मी पुढे येईल. आता हा सरफेस आमच्यामध्ये स्पेस किती आहे 50 पिक्सलचा, कारण ट्रान्सलेट झेड मी तिथून इथे आलेलो आहे. समजतंय का. तर इथे आपण तेच केलंय. ट्रान्सफॉर्म झेड म्हणजे या सरफेस पासून किती पुढे यायचंय तुम्हाला. फॉन्ट साईज ती आपण दिलेली आहे, कारण फॉन्ट इन्क्रीज करायचं होतं आपल्याला. ते टेक्स्ट थोडं मोठं करायचंय ना, तुम्ही नाही केलं तरी चालेल. बघा ते असं दिसेल मग. पण त्याने ते बटन छोटं होत होतं, मला स्क्रीनवर दाखवायचं इथे. त्यामुळे मी काय केलं, त्याची फॉन्ट साईज इन्क्रीज केली, त्याने एलिमेंटच मोठं झालं. वर्क होतंय, होतंय वर्क. व्हेरी गुड. इथपर्यंत काही प्रॉब्लेम, काही क्वेश्चन. झोपलं नाही ना. इथपर्यंत काही प्रॉब्लेम, काही क्वेश्चन. गुड. हे लक्षात आलंय का. टास्क करायची याच्यावरती एक 3D टास्क, एक कार डिझाईन करूया, त्यामुळे सर्व 3D बनवूया. ओके, लेट्स क्रिएट. एक टास्क क्रिएट करून त्यामध्ये सर्व 3D करू. ओके, सो लेट्स डू दॅट. तर मी इथे एक इमेज यूज करणार. व्हॉट आय विल डू, आय विल क्रिएट अ इमेज. ओके, ठीक आहे, याची प्रॅक्टिस कर.
उद्या घेऊया आपण तो टॉपिक. ठीक आहे. खूप डोक्यावरून गेलेले दिसतंय.